तेरा साथ ना छोडेंगे। शेळू माता आईच्या चरणी हीच प्रार्थना असेल की तुमची दोस्ती अशीच नेहमी राहो। आणि आपण पाहू शकता मानास मान देऊन वेळात वेळ काढून इथे हजेरी लावली। पुन्हा एकदा प्रशांतजी भोईर मनापासून आपला आभार। सो थँक्यू सो मच। पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार। संपूर्ण शेळू माता क्रीडा मंडळ वर्ल्ड बी यांच्या मार्फत सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार। आणि आजच्या दिवसातला हा सेकंड लास्ट मॅच चालू आहे। यानंतर अजून एक मॅच होणार आहे। लगेचच वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। नक्कीच आत्ताच जसं मी सांगितलं की शेळू माता क्रीडा मंडळने माणसं नाही मैत्री जपलेली आहे, माणसं जपलेली आहेत। आणि त्याचंच मोठं उदाहरण म्हणजे 25,000चं रोख रक्कम एक मान सन्मान दिलेला आहे स्वप्नीलजी पाटील यांनी। संपूर्ण प्रशांतजी भोईर यांच्याकडून 11,000चं पारितोषिक आलेलं आहे सुमित मात्रे चषक 2021 साठी। क्या बात है, यालाच बोलतात खरी माणुसकी। कारण की पैसा सगळ्यांकडे असतो पण तो द्यायचा कुठे हे आणि द्यायचा की नाही द्यायचा ही खूप मोठी गोष्ट असते। आणि इतकाच दिलदार माणूस स्वप्नील पाटील आणि प्रशांतजी भोईर पुन्हा एकदा संपूर्ण शेळू माता क्रीडा मंडळ वर्ल्ड बी आणि सुमित मात्रे चषक संपूर्ण आयोजन कमिटीकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद। देव करो तुम्हाला अशा प्रकारेच देव की तुम्ही सतत देऊ शकाल। थँक्यू सो मच। यस धन्यवाद। अगदी वळूयात मॅच मध्ये शेळू माता क्रीडा मंडळ वर्ल्ड बी आयोजित सुमित मात्रे चषक 2021 यस दरम्यान दोन्ही संघांना आणि यापुढे होणाऱ्या सर्व संघांसाठी एक सूचना आहे। अगदी बॉल जो चॉईस आहे तो तुमच्या चॉईसचा राहणार, जो कमिटी देईल तो चेंडूवरती खेळायला लागेल या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। यस धन्यवाद। वळतोय मॅच मध्ये अगदी भाताळे आणि त्यांच्या समोर असेल हायवे दिवे संघ। अगदी धावसंख्या फळकावर लागली गेली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 15 या फळकावरती। चौथा चेंडू प्रगतीपथावर आहे, गोलंदाज सज्ज झालाय। गोलंदाज पंकज आणि समोर असतील फलंदाज राहुल आणि कुणाल, ज्याने मात्र अगदी एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले। तोच फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन। यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय, अगदी पंचांचा इशारा येईल। यावेळेस चेंडू निघून जातोय, वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर 1 ने जाऊन वाढते, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती। नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावसंख्या फळकावर लागले, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि 2 वाईड असे आपल्याला पाहायला मिळतात। चांगली स्थिती आहे हायवे दिवे संघाची। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेग दिलाय चेंडूला। नक्कीच 1 बाउन्स सुद्धा दिला जातोय, नक्कीच चेंडूला अडवलं जात आहे। एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवरती धावा जमवल्या जातात त्या तब्बल 2 आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या अगदी फळकावरती झपाट्याने जाऊन वाढते ती 18 या आकड्यावरती। चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली फलंदाजांकडनं, चांगली सुरुवात म्हणता येईल आणि ज्या प्रकारची फटकेबाजी हवी आहे ना त्या प्रकारची पाहायला मिळते अगदी टीम हायवे दिवे संघाकडनं। पुढचा चेंडू फुल टॉस, निकल जाएगी गेंद सीधी वन लाइन के बाहर, चेन रनों के लिए। यस या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या झपाट्याने वाढते, 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली। अगदी या टुर्नामेंटचा एका षटकामधला हाय स्कोर जर बघितला गेला 27 धावांचा आहे, तो मात्र आता इथे ब्रेक केला जाईल का, कारण की रेकॉर्ड्स हे तोडण्यासाठी बनवले जातात। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे, पुढचा चेंडू घेऊन समोर तोच फलंदाज आहे, यावेळेस पुन्हा एकदा आपटून टाकलाय आणि आता मात्र कव्हर पॉइंटच्या रिजन मधून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे बाहेर, चौकार। कम ऑन डीजे। षटकाच्या समाप्तीनंतर अगदी ज्या प्रकारची फटकेबाजी फलंदाजाला अगदी पाहिजे होती ना हायवे दिवे, त्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाले।
अगदी जाणता राजा कारभाव संघ पोहोचलाय आजच्या दिवसामधील अंतिम मॅच मध्ये आणि त्यांना दोन हात करण्यासाठी यातील विजेता संघ जाऊन पोहोचेल. यस, कारभाव संघ मात्र वाट पाहतोय कोणता संघ येईल आणि आमच्या सोबत दोन हात करेल, कारण की मागची मॅच बघितली अगदी एक चेंडू आणि 4 धावांची गरज असताना मात्र तिथे फ्री हिटचा चेंडू टाकला, 9 चेंडू टाकला गेलाय आणि त्यावेळेस मात्र कारभाव संघाने भूषण कारभारी याच्या माध्यमातून विकेट घेतलाय. म्हटलं होतं ना की भूषण कारभारी जब तक मैदान में रहेगा ना तब तक मैच जीवित रहेगी. दरम्यान माननीय श्रीयुत प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडून हायवे दिवे संघाला षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद प्रशांतजी म्हात्रे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचले अगदी 28 या आकड्यावरती. या टुर्नामेंटचा एका षटकाच्या पाठीमागचा हायस्ट स्कोर 27 होता. ब्रेक केलं जाते 28 वर जाऊन पोहोचते. नक्कीच हायवे दिवे संघाकडनं गोलंदाज सज्ज झालाय पुढचा षटक हाताळण्यासाठी. दुसरं षटक असेल अविनाश याच्या माध्यमातून. अगदी समोर आहे फलंदाज कुणाल. बघूयात, स्विच इट केलाय, अगदी टायमिंग सुंदर, अप्रतिम. चेंडू मध्ये कनेक्शन एवढं चांगलं होतं, एक मधुर साऊंड मैदानातून कानावरती आला, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. सहा धावांच्या जोरावरती धावसंख्या झपाट्याने वाढते 34 या आकड्यावरती. आता मात्र प्रेशर आलंय अगदी भाटाले संघाकडनं. 12वा प्रतिनिधीचं जर बघितलं गेलं त्याला सुद्धा दबाव जाणवतोय, म्हणजे हा मॅचचा टेम्परेचर आहे. यस, नक्कीच. तर बघूयात काय करतोय अगदी अविनाश. पहिला चेंडू स्वागत केलंय षटकाराने फलंदाज कुणालच्या माध्यमातून. ज्या प्रकारची राहुलनी फलंदाजी केली ना पहिल्या षटकामध्ये, ती फलंदाजी कुठेतरी न थांबवताना कुणालने कॉन्स्टंट ठेवले. यस, याला म्हणतात परिपक्व संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा स्वीट इट मिस अँड हिट डिरेक्टली यशच्या उद्ध्वस्त. कमांड डीजे Production. परीक्षा आपल्याला पाहायला मिळालेल तर अविनाश याची मैदानामध्ये घेतली जाते, कारण की अनेकदा आपण बघितलंय लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड जेव्हा कॉम्बिनेशन मैदानात असताना तेव्हा प्रेशर येतो गोलंदाजावरती, कारण की प्रत्येक चेंडू मागे त्याला फिल्डिंग चेंज करावी लागते, प्रत्येक चेंडू मागे त्याला त्याची रणनीती चेंज करावी लागते, लेंथ चेंज करावी लागते आणि कुठेतरी याच्या जोरावरती आपण अनेकदा बघतोय गोलंदाजाला थोडासा अडथळा येतोय. पण बघूयात अविनाश त्या अडथळ्यांचा सामोरे करील की त्या अडथळ्यांवरती मात करून आपल्या संघाला विजयश्री घेऊन देण्यासाठी एक चांगली वाटचाल करून देतोय. पुढचा चेंडू यावेळेस फक्त दिशा दिली गेली, गॅपमध्ये आहे, चेंडू अडवला जातोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एक धावा केली जातो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कलेक्ट करता आला नाही आणि दरम्यान 2 धावा पळवल्या जाते. बॅकअप चांगला होता, अगदी जेव्हा जेव्हा बघतोय ना आपण संघाचा बॅकअप चांगला असतो ना तेव्हा मात्र मिसफिल्ड रोखली जाते आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. अगदी बॅकअप आला नसता तर एक धावा आणखी अंकित करू शकले असता, पण अगर मगर की बातों को अहमियत नहीं रखते आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश सज्ज होतोय. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. अगदी लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू अगदी फलंदाजाच्या प्रेडिशनच्या बाहेर होता. फलंदाजाने जाऊ दिलं आणि पंचांनी इशारा मात्र परपेंडिक्युलर ऑफ द लाईन, हात खोलले गेले. यास इट इज अ वाईड आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस अगदी स्लोवर चेंडू हाताळला होता. फ्लायटेड डिलिव्हरी होती. फलंदाजाला काहीच समजलं नाही. फलंदाजाने मात्र अगदी अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मात्र यश त्या उद्ध्वस्त होऊन निघून गेलाय. कमान डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सिद्धेश. अगदी नवीन फलंदाज दाखल झालाय. अगदी आपल्याकडे भाताळे संघाचे 12 प्रतिनिधी आहेत. अगदी त्यांच्याकडे वळतोय. पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या. त्यानंतर जर बघितलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. थोडासा प्रेशर होता. आता मात्र 2 विकेट मिळालेत. काय वाटतं तुझ्या संघाची स्थिती मजबूत झाली का इथून? येस, माझ्या संघाची स्थिती मजबूत आहे, कारण की अजूनही 2 बॉलर चांगले बाकी आहेत. नक्कीच जर विचार केला गेला तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 37 या आकड्यावरती. अजून इथून जर आणखी 10 ते 15 धावा लागल्या 50 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. 4 षटकामध्ये 50 धावा तुमच्या संघाचे फलंदाज चेस करू शकतील काय? येस, आमच्या संघाचे फलंदाज चेस करू शकतील. यस, नक्कीच चांगला कॉन्फिडन्स दाखवला गेला त्यांच्या माध्यमातून. यस, तर धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतं 37, कारण की जेव्हा अगदी एक षटक झालं होतं त्यांच्या डोक्यावर सुद्धा प्रेशर आला होता की संघावरती खूप जास्त अडचणीमध्ये, पण जसे 2 विकेट मिळाले ना संघ थोडासा अडचणीतून बाहेर आलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. यस, नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल, चांगला कमबॅक सुद्धा म्हणता येईल. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 38 धावा अजूनही सुद्धा लागल्यात. अजूनही येणारे 2 षटक आहेत आणि या 2 षटकांमध्ये कष्ट करावे लागतील. कष्टांसोबत झगडावं लागेल, लढावं लागेल. यस, बघूयात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो सिद्धेश. पुढचा चेंडू लेटकट केला. चेंडूला नक्कीच गॅपमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय अगदी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवरती धाव मिळेल ती 1. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 39 या आकड्यावर. यस, 12 चेंडूंचा खेळ झाला. 39 धावसंख्या फलकावर लागली. या षटकामध्ये धावा किती आल्यात? यस, एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा 11 धावा म्हणजे हा चांगला कमबॅक गोलंदाजाकडनं आहे. यस, म्हटलं होतं ना की तुम्ही आतापर्यंत काय केलं, याआधी तुमच्यावरती किती हल्ले झाले ते विसरून तुम्ही आता काय करू शकता आणि यापुढे काय करू शकता याच्यावरती जर लक्ष दिलं ना तर नक्कीच तुम्हाला पुढे वाटचाल होण्याची एक संधी मिळते आणि ती संधी क्रिएट करून दिली अविनाशाने. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या पाणी पोचवायचंय 39. आणि आता आपण व्यासपीठावरती पाहू शकता माननीय श्री संदीपजी भोईर, ज्यांनी कालच्या दिवसासाठी मॅन ऑफ द मॅच साठी स्पॉन्सर केले होते. स्नॅक्स ड्राय समोसा यांच्या वतीने स्पॉन्सर झाले होते. सो सुमित म्हात्रे चषक 2021 मध्ये आपलं स्वागत आहे माननीय श्री संदीपजी भोईर. थँक्यू सो मच, तुम्ही स्पॉन्सरशिप दिली त्याबद्दल सुद्धा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी ड्रिंक ब्रेक झालाय. अगदी या उन्हाच्या तळतळामध्ये पाणी खूप जास्त आवश्यकता असते आणि मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतोय, पाणी पियात जा, कारण की जेवढा जास्त पाणी प्याल ना, अगदी क्रिकेटर लोकांना आपण बघतो क्रॅम्पचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो. क्रॅम्पचा प्रॉब्लेम कधी होतो? जेव्हा शरीरातलं पाणी कमी होतोय. यस, नसा खेचल्या जातात. सो पाणी जास्तीत जास्त पित जा आणि जेव्हा जेव्हा पाणी प्याल ना तेव्हा तेव्हा काल मनीष पाटील सरांनी सुद्धा सांगितलंय खाली बसून प्या, जेणेकरून तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम कमी होईल. यस, नवीन गोलंदाज तैनात केला गेलाय तिसरा षटक हाताळण्यासाठी तो भाटाळे संघाकडनं प्रयाग. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी अगदी केले ना गोलंदाज अविनाशाने, तीच गोलंदाजी जर प्रयागकडनं झाली ना तर नक्कीच म्हणता येईल की कुठेतरी मागे खेचला जाईल. टीम हायवे दिवे संघाला ज्या प्रकारची फटकेबाजीची सुरुवात केली होती
खेचावं लागेल, कारण की मॅचमध्ये जर जिवंत राहायचं असेल ना, आणि टुर्नामेंट सुद्धा मोठी आहे अगदी. सुमित म्हात्रे चषक 2021 या टुर्नामेंटचा अगदी विचार केला गेला तर भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा केली जाते. आणि या टुर्नामेंटमध्ये जर जिवंत राहायचं असेल, पुढे जायचं असेल, आपलं नावलौकिक करायचं असेल, तर म्हटलं जातं ना की या मॅचमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल या दोन्ही संघांना. गोलंदाज प्रयाग सज्ज होतोय, फलंदाजाच्या विरोधामध्ये पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते 39 या आकड्यावरती. अगदी या 12 चेंडूवरती 10-20 धावा, जरी 20 जरी धावा आल्या तरी 60+ स्कोर जाण्याची शक्यता दिसून येते. भुग्यात रोखलं जात आहे का? अगदी अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर, आणि याच्या जोरावरती बीट केलं जातोय फलंदाजाला. निर्धावच्या सुरुवात झाले. पहिल्या षटकाची जसं सुरुवात केली गेली षटकाराच्या जोरावरती, दुसऱ्या षटकाची सुरुवात केली षटकाराच्या जोरावरती, आणि तिसरं षटक प्रयाग अब रोक रहा है उनको. यस, नक्कीच निर्धाव चेंडू पासून सुरुवात केली आहे. नक्कीच हा षटक कोणाच्या विपक्षामध्ये असेल आणि कोणाच्या पक्षामध्ये असेल बघूयात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस स्लोअर फुलटा चेंडू होता, हवेमध्ये आहे चेंडू, फटका फसलाय, कलेक्ट केला जाईल काय, पण दरम्यान फटक्यामध्ये ताकद एवढी आहे की निघून जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. पहिला अगदी जर विचार केला दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं हायवे दिवे संघाच्या 12व्या प्रतिनिधीच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू कुठेतरी मावळलं होतं, ते आता या षटकाराने उमळलंय. यस, खिर्र आहे. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती तब्बल 45 रन ऑन दी बोर्ड. यस, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्टेबल आहे संघ. अगदी प्रश्नात सुद्धा पडले होते प्रशांत म्हात्रे, ते सुद्धा विचारतात किती धावा झाल्यात, कारण की त्यांना सुद्धा त्यांच्या संघाची काळजी लागली. यावेळेस सोडवलाय, निकल जाएगी गेंद बॉन्ड लाइन के बाहर, 6 रनों के लिए जरूर मंगवा लीजिए स्टैंड के बाहर से. यस, धावसंख्या जर विचार केली गेली तर फळकावरती जाऊन जोडली जाते. यस, 3 षटकार जर मारले तर प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर पृथ्वीराज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूयात हे 500 रुपयाचं पारितोषिक कमावलं जाते का? दोघांकडून 500 आहेत ना? यस, म्हणजे 1000 रुपये मिळतील नक्कीच. गोलंदाज सज्ज झालाय. आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा प्रयाग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचलेत. अगदी जर पहिला चेंडूचा विचार केला गेला तर स्ट्रेट ड्राईव्ह, त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषे बाहेर, आणि आता मात्र हॅट्रिक चान्स असेल, ते हॅट्रिक चान्स पूर्ण होईल काय बघूयात. गोलंदाज सज्ज. आणि यावेळेस चेंडूला सोडून दिलं. अगदी म्हटलं फलंदाजाने की नकोत मला 500 रुपये, मी माझ्या संघासाठीच खेळतोय, आणि नक्कीच यावेळेस चेंडूला सोडून दिलं, जाऊ दिलंय. पण या निर्धाव चेंडूच्या जोरावरती धावसंख्या स्थिरावली गेली, अगदी फलकावरती जाऊन पोहोचली 51 या आकड्यावरती. आता मात्र मारेल नक्कीच. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलटा चेंडू, म्हटलं होतं ना की अब मारेगा जरूर, और मार के दिखाया, निकल जाएगी 6 रनों के लिए. आता लावाल काय? नाही गोलंदाज प्रयाग. अगदी पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रयाग. पुढचा चेंडू घेऊन तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस चेंडूला प्रहार केलाय, रनआउटची संधी क्रिएट होते काय, पण नक्कीच
फंबल झाले आणि एक धाव मात्र सुखरूपरित्या पोहोचली जाते. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी 58 या आकड्यावरती, म्हणजे जवळजवळ 60 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचतायत. आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल. किती धावा जोडल्या जातील आणि त्या धावा चेस होतील काय भाताळे संघाकडनं बघूयात. लक्ष मोठं द्यावं लागेल, कारण की भाताळे संघ सुद्धा अगदी एक मातब्बर संघ आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी त्यांना सुद्धा ओळखलं जातं. आणि यातील विजेता संघ एक लढत होईल जाणता राजा घारबाव संघाच्या विरोधामध्ये, जो मात्र वाट पाहतोय. याच दरम्यान अगदी कॅल्क्युलेट केलं गेलंय. 13 चेंडूंमध्ये राहुल खेळतोय 46 धावांवरती, म्हणजे या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक राहुलच्या बॅट मधून येईल काय. यस, या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक राहुल लागवेल काय, बघूयात काय होतं काय घडतं. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं अर्धशतक लागता लागता थांबलंय, पण यावेळेस लागेल काय. यस, होऊयात मॅच मध्ये. भावेश गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पुढचं षटक घेऊन चौथं षटक असेल, निर्णायक षटक असेल. पहिला चेंडू यावेळेस नक्कीच चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धावा केली जाते, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि या चेंडूवरती धावा जमवल्या जातील तर 2, आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 60 या आकड्यावरती. राहुलच्या धावा किती झाल्यात? 48. अजूनही 2 धावांची गरज आहे या टुर्नामेंट मध्ये पहिलं अर्धशतक लावण्यासाठी. हे अर्धशतक होईल काय? जर अर्धशतक लावलं तर नक्कीच पृथ्वीराज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर प्रशांत म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पुन्हा एकदा कट केलंय, नक्कीच एक धाव मिळेल. आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 61, आणि अगदी राहुलची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावरती. अगदी बघा, संघाच्या धावा 61, त्यामध्ये वैयक्तिक 49, म्हणजे विचार करा कशा प्रकारची फटकेबाजी खेळलाय राहुल याने. म्हटलं होतं राहुलला थांबावं लागेल, जर नाही थांबवलं तर ही मॅच थांबणार नाही. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी करतोय ना, अगदी गोलंदाजांना घाम फोडले. गोलंदाजांच्या गोलंदाजीवरती आदिराज्य या पर निकल चुकी है गेंद, किसके बल्ले से? सिद्धेश के बल्ले से. 6 रनों के लिए नहीं रोका गया है, विकेट मिळतोय. अगदी यस, विकेट मिळून दिलाय. अडथळा आला, हवेच्या झोकाच्या विरोधामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, पण उंची जास्त असल्या कारणामुळे चेंडू पुन्हा लँड बाहेर होण्या जागी आतमध्ये लँड झाला. आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. संधी सोडणार नाहीये, ठाऊक आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला राहुल. अर्धशतक होईल काय? सुमित म्हात्रे चषक 2021चं पहिलं. यावेळेस कट केलंय आणि या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक राहुलच्या बॅट मधून. एक धाव जमवली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो 2 धावा. यस, राहुल बॅट वरती करून दाखवायचे. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक. प्लीज बिग हँड फॉर राहुल. यस, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मुख्य मंचाकडनं. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 63 या आकड्यावरती. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन समोर असेल फलंदाज राहुल. यावेळेस जसं अर्धशतक झालं तसं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फुलटॉस चेंडू मिस झाला, सरळ चेंडू यष्टान उद्ध्वस्त. कमांड
मिठोड सर. मनाने है साफ कार्याने मोठा संगतीला फिरतो तर माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे सन्मान्य सुरेश म्हात्रे साहेब बाळामामा या नावाने सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासोबत सन्मान्य प्रवीण गुळवी साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत सन्मान्य अशोक पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. सन्मान्य प्रवीण गुळवी साहेब, सन्माननीय अशोक पाटील साहेब आणि सन्माननीय माननीय श्रीयुत बाळामाम्या म्हणजेच सुरेश म्हात्रे साहेब ज्यांच्या सुपुत्रांचा उद्या वाढदिवस आहे. सुमित म्हात्रे साहेबांचा जे उपसरपंच आहेत गुंदवली ग्रामपंचायत त्यांच्या स्पर्धा आयोजित केली गेली शेळूमाता वळ च्या वतीने. तर नक्कीच त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. जो विश्वास शेळूमाता वळ ब वर बाळा तो विश्वासार्ह कामगिरी देखील त्यांनी केले गेल्या 2 दिवसापासून. उद्या देखील तशीच कामगिरी राहील. तर पुन्हा एकदा सामना क्रुशियल मोमेंटला आहे. थर्ड अंपायरची मागणी केली गेली आयोजकाच्या माध्यमातून. योग्य ती माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान धावसंख्या 4 झालेली आहे. बाळामामांचं प्रेम आहे आणि आवर्जून ते भेटतात आणि त्यांचं सहकार्य मिळते. आशीर्वाद गोष्ट व्यक्ती आहे त्यांचा आशीर्वाद मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आहेत चितूच्या माध्यमातून 3 धावा आणि प्रयागच्या धावसंख्या आहे 5. बघा प्रयत्न तर प्रामाणिक दिसत 6 धावा झाल्यात. 6 रन्स ऑन. चषक 2021 मध्ये अर्धशतकाचा मान मिळतोय राहुलला. यावेळेस ओव्हरपिच होता. एलिव्हेशन स्ट्रॉंग आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन मध्ये उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. वर चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. तर चांगले प्रयत्न झाले होते. 3 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी आले होते पण मात्र बॉल जसा लँड झाला त्यानंतर तितकीच चांगली उसळी घेतली गेली म्हणून 3 क्षेत्ररक्षक मात्र येऊन सुद्धा बॉल अडवू शकले नाही. धावसंख्या झाले 10 धावा. बॉल फेकून झाले 4. पुढचा बॉल सुमितचा. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा बॉल पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पोहोचेल 11 वर. बघा सक्सेसफुली पाठलाग केला तर तो पाठलाग कंप्लीट केला जाऊ शकतो. आजच्या दिवसात एक हाय स्कोरिंग सामना फिनिश झाला. डिफेंड देखील करण्याचा प्रयत्न झाला आणि चेस डाऊन देखील झालेला आहे. तर या मैदानावर 70 सुद्धा पार केली जाऊ शकते जर तुमचे प्रयत्न तर प्रामाणिक असतील तर. फुल टॉस होता. खूप चांगला एलिव्हेट केलाय बॉलला. निघून
पहिला बॉलवरती त्यानंतर वाईड. रक्षक आहे पोझिशन घेते. हिट बॉल असल्या कारणाने मात्र विकेट मिळू शकणार नाही. एकविरा हायवे दिव्या संघाला पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे विन बॉल 18 धावाचा. नो टीम मीटिंग, कारण आयोजकांच्या माध्यमातून देखील वारंवार हे निर्देश देण्यात येत आहेत की कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाहीये. जरी तुम्ही प्रॉपर सॅनिटाईज असाल पण तर देखील जवळ येऊ नका. जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या 18 झालेली आहे. भिवंडी क्रिकेटपटूंचं गाव, राजकारण्यांचं गाव आणि भिवंडीचा विकास करण्यासाठी जे राजकारणी आहेत त्यातल्या अग्रेसर असतील ते म्हणजे बाळ्या मामा. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी गुंदवली गावाचाच नाही तर पूर्ण भिवंडी परिसराचा विकास केला आहे आणि त्यांच्या समवेतच आता त्यांचे सुपुत्र सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उपसरपंच पदाची त्यांनी शपथ घेतली आणि गुंदवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ते विराजमान झालेले आहेत. आणि जसे त्यांनी धुरा सांभाळले उपसरपंच पदाची लगेचच त्यांनी कार्यभार देखील सांभाळला आणि कार्याची सुरुवात देखील केली. आज देखील त्यांनी कुठल्या तरी ओपनिंग साठी ते गेलेत. जसे सकाळी आले होते त्यानंतर मात्र विकास कामासाठी गेले होते. कुठेतरी त्यांना कामं होती तर ही सगळी कामं दाखवून देत आहेत की कुठेतरी एक आदर्श ठेवला जातोय बाळामामांचा सुमित दादांच्या माध्यमातून की वडिलांनी जे नाव कमवलंय ते मला पुढे घेऊन जायचंय म्हणून सुमित दादा देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून विकास कामांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर सुमित दादा आणि बाळामामाच्या माध्यमातून नक्कीच अजून काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकत नाहीये. व्यवस्थित समन्वय होत नाहीये. समन्वय होणं गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट घेणं गरजेचं आहे कारण तुमच्याकडे हातात बॅट दिले पण बॅटच्या मिडल पार्टला जेव्हा बॉल कनेक्ट होतो तेव्हा जो स्वीट साऊंड येतो तो तुम्हाला षटकार किंवा चौकार देऊन जाऊ शकतो पण तसं कुठेतरी हे होत नाहीये. धावसंख्या 18 झाले. 18 यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी यॉर्कर वन. खूप चांगल्या पद्धतीने यॉर्करची हाताळणी केली गेली आहे आणि आता मात्र पहिला गडी बाद होतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. विकेट डाऊन. राजेश भोईर साहेब यांचं देखील आगमन झाले आणि त्यांच्या सौभाग्यवती देखील ग्रामपंचायत वर्ल्डच्या सदस्य आहेत, उपसरपंच आहेत. धन्यवाद माहितीबद्दल. तर राजेश भोईर यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. कारण महत्त्वाचं आहे की आपल्या परिवाराने आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि भिवंडी परिसरामध्ये आपण पाहिलं तर खूप साऱ्या महिला वर्ग हा ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेला आहे आणि खास करून जेव्हा पतिदेवांचा तुम्हाला जर सहकार्य असेल, कोऑपरेशन असेल तरच तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकता. तर भिवंडीमध्ये खूप साऱ्या महिलांनी मात्र बाजी मारली आहे ग्रामपंचायतीवर, तर त्यांचं देखील आम्ही इकडे अभिनंदन करतोय शिवमाता बळ बीच्या वतीने. चला प्लीज मॅचला वेग द्या, सातत्य ठेवा, कारण कुठेतरी रंगत वाढली जाते, ती रंगत कमी होऊ देऊ नका. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. 2 बॉल्स आतापर्यंत फेकलेत. कुणालने पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. जबरदस्त गोलंदाजी करतोय कुणाल या दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल
यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर होतोय, बॉल मात्र फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, अप्रतिम शॉट. साऊंड, तो स्वीट साऊंड हा होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला, स्विच हिट केलाय. अगदी खूप चांगला शॉट आलाय तो, म्हणजेच पंकजच्या बॅट मधून धावसंख्या साने पुढे जाईल, पोहोचेल 24 वर. आणि या शॉटच्या माध्यमातून दर्शवतोय पंकज की हम भी किसी से कम नाही. आम्ही देखील हे आव्हान स्वीकारलेलं आहे आणि आम्ही देखील आव्हानाचा पाठलाग करू शकतोय. हाच दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळालाय पंकजच्या बॅट मधून. धावसंख्या 24 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. 15 बॉल 44 धावांची गरज. चेस डाऊन होऊ शकतील जर अशीच आत्मविश्वासाची खेळी पंकज आणि प्रयागने केली तर. आणि कुठेतरी पहिल्या 2 बॉलवर अतिरज गाजवणारा कुणाल आता कुठेतरी बॅकफुटला जातोय, कारण या तिसऱ्या बॉलवर एक जबरदस्त शॉट पाहायला मिळालाय पंकज कडून. दुसरं षटक मैदानात कार्यरत आहेत. आपण पाहताय तर सुमित म्हात्रे चषक 2021 धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा, 24. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खेचून मारलाय, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑफला. झेल घेतला जाईल आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे जय ब्रह्मदेव भाटाळे संघाला. सामना ऑन ठेवा, सामना ऑन ठेवा. पाहुण्याचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत, पण तुम्ही सामना ऑन ठेवा. सामन्यामध्ये व्यत्यय येऊ देऊ नका प्लीज. थँक्यू. आणि कुठेतरी वातावरणाचा अंदाज घेऊन खेळ होतोय तो म्हणजेच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्समन प्रयागचा, पण अनसक्सेसफुल होतोय. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले. ते दुसऱ्या षटकात ते धावसंख्या झाली 24 धावा. शेवटचा बॉल असेल. यावेळेस मात्र बघा स्टान्स तुम्ही घेतलाय तर स्टान्स तुम्ही नाकारू शकत नाहीये. आणि कुठेतरी यावेळेस योग्य ती चेंडूची हाताळणी केली तर ते कुणालकडून 2 षटकाची समाप्ती होते. आणि 2 षटकांची समाप्तीनंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 24 धावा. ओव्हर टू यू रेश्माजी मयेकर. थैंक यू सो मच मनीष सर. मीठी बात और चेहरे पर मुस्कान, बाळा मामा ही है हमारी महफिल की शान. जी हाँ, आपण पाहू शकता व्यासपीठावरती भिवंडीमध्ये छोट्याच्या छोट्या मुलापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हे नाव माहिती आहे. माननीय आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब उर्फ बाळा मामा. आणि आता आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत माननीय श्री अमितजी भोईर यांच्या शुभ हस्ते. बाळा मामा यांचा इथे स्वागत सन्मान केला जाणार आहे. ज्यांच्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे, ज्यांच्या सुपुत्राचा उद्या वाढदिवस आहे, ज्याच्या नावावरती ट्रॉफी आहे, त्यांचे वडील आदरणीय माननीय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बाळा मामासाठी. क्रीडा मंडळ वळ बी आयोजित सुमित म्हात्रे चषक 2021 आणि हे पहिलं वर्ष आहे. बाळामामांना आता माहितीच असेल आणि त्यांच्या सुपुत्रासाठी हे चषक ठेवलेलं आहे. शेळू माता क्रीडा मंडळाच्या सगळ्या आयोजनांकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता विनंती असेल पुन्हा एकदा अमित भोईर साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री प्रवीणजी गुळवी यांचं सुद्धा इथे स्वागत सन्मान आपण करणार आहोत. सुमित म्हात्रे चषक 2021 परेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय श्री प्रवीणजी गुळवी साहेब यांचं इथे स्वागत सन्मान करणार आहोत. माजी उपसरपंच निंबवली प्रेमाची मायेची ही शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सदैव स्मरणात राहणारी ही सुमित म्हात्रे चषक 2021 ची ट्रॉफी. त्यानंतर
माननीय श्री अमितजी भोईर यांनाच विनंती असेल अशोकजी मात्रे यांचा इथे त्यांनी स्वागत सन्मान करायचा आहे. शरू माता क्रीडा मंडळ वर्ल्ड बी आयोजित सुमित मात्रे चषक 2021 व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपल्या सगळ्यांचे लाडके बाळा मामा भिवंडीमध्ये, भिवंडीच्या बाहेर, ठाण्यामध्ये, जसं मनीष सरांनी सांगितलं, भाईंदर असो, दहिसर असो, नायगाव असो, सगळ्या ठिकाणी बाळामामांचं नाव प्रसिद्ध आहे, त्यांची कीर्ती प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रतिराज यांना विनंती असेल राजेशजी भोईर यांचं त्यांनी स्वागत सन्मान करायचा आहे. बादशाहभाई उपसरपंच पिंपळघर, अच्छा, त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत बघा, ते उपसरपंच होते पण बायको सरपंच आहे, महिला आघाडी पुढे आहे. इसे कहते वुमन एम्पॉवरमेंट. क्या बात है. आणि त्यासोबतच माननीय सन्माननीय राजेशजी भोईर आणि नक्कीच यांच्या सुद्धा सौभाग्यवती उपसरपंच आहेत. जसं मनीष सरांनी सांगितलं, भिवंडीमध्ये महिला आघाडी खूप चांगल्या स्तरावरती आपण पाहू शकतो आणि भिवंडीमध्ये महिलांना खूप आदर आहे, प्रेम आहे, सन्मान आहे, नेहमीच मी पाहिलं आहे. आणि पुन्हा एकदा पाहू शकता आपण व्यासपीठावरती राजेशजी भोईर साहेब, परेश भोईर यांच्या शुभ हस्ते आदर सत्कार सन्मान, भारताची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा, भिवंडीची परंपरा आणि सुमित मात्रे चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार आहे. And now it's time for cricket. Back to cricket. Back to commentary panel. थँक्यू रेश्माजी. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट केले आहे, पण मात्र क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला, झेल स्वीकारला जाईल आणि मात्र हादरा बसतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. धाव संख्या 26 असताना 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. या मैदानाला लाभलेत, आमच्या आतिथ्य कशीला लाभले आहेत. नक्कीच उद्याच्या दिवसात देखील खूप चांगल्या जल्लोषात उत्साहात आम्ही कंप्लीट करणार घेऊनच या स्पर्धेचं औचित्य आम्ही साधलंय. आणि तुमच्या सुपुत्रांचा उद्या वाढदिवस आहे, नक्कीच उद्याच्या संध्याकाळी सुमितदादांचा वाढदिवस आम्ही व्यवस्थित साजरा करू, सोशल डिस्टन्स राखून साजरा करू असे आम्ही प्रयत्न करू. आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून असंच प्रेम सहकार्य मिळत राहू अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. दरम्यान हवेत खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल, विकेट जाऊन नव्हतो तो म्हणजेच 5वा, धावसंख्या 26 असताना. भामरेत युवासेना भिवंडी तालुका प्रमुख आहेत आणि आता मात्र ॲज अ कॅमेरामॅन तो जरा अनुभव घेत आहेत. बघा, अनुभव प्रत्येक गोष्टीचा घेतला पाहिजे. कधी तुम्ही कॉमेंटेटर सुद्धा बनू शकता आणि आम्हाला घरी बसवू शकता. कधी कधी तुम्ही BTC लाईव्हची जागा घेऊ शकता, BTC लाईव्ह घरी. तर आमचे अमित भोईर सर सुद्धा समालोचन करायचे आणि मी तर एकच म्हणजे जिसका काम उसको भाए,
आता नक्कीच रेशमाजी मयेकर जे अँकरिंग करतात ती मी नाही करू शकत. बघा काय असतं ना, जेव्हा आपण ऑर्गनायझर असतो ना तेव्हा आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तुमच्याकडे स्वातंत्र्य असते. तुमच्याकडे स्वातंत्र्य असतं. तर आतिश भामरे SP दापोडे या शहरी संघाकडून ते खेळत असतात आणि आताच विजयी होऊन आलेत. संध्याकाळच्या सत्रात 8 वाजता त्यांचा सामना आहे ठाकूरपाड्याला. त्यांना त्यांच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून, शिवमाता वळ ब कडून. पुन्हा एकदा आपण रुख करूया या सामन्याकडे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि विजयासाठी अजूनही गरज आहे 42 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 6. यावेळेस विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन साइडला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न फर्स्ट यष्टीरक्षक देखील थोडासा चुकला होता, पण मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. 5 बॉलमध्ये 42 धावांची गरज जवळपास. आता औपचारिकता शिल्लक असेल, फक्त सामना संपवण्याचाच प्रयत्न असेल. विजयाच्या दिशेने कुठेतरी आगेकूच केलंय, विजयाचा दरवाजा ठोठावलाय. एकविरा हायवे दिव्य संघाने लिव्हिंग एज लागते. शॉट थर्डमॅनला शतरक्षक आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजेच 27 या आकड्यावर 27 रन्स. अजूनही गरज आहे 41 धावांची. बॉल शिल्लक असतील 4. हर्षकडे मात्र खूप चांगली सुवर्ण संधी आहे. वेगवेगळे बॉल्स हाताळण्याची, कदाचित पुढच्या सामन्याची पूर्वतयारी करण्याची संधी आहे हर्षकडे, कारण पुढचा सामना कदाचित जर जिंकले तर खेळावा लागेल जाणता राजा खारबाव सोबत. हाफ ट्रॅकर होता, हुक केला जाते, क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू विकून जातो सीमारेषेच्या पार, चौकार. आणि पूर्ण धावसंख्या आपण विचार केला तर 31 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि जिंकण्यासाठी अजून 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 3 बॉल 37 धावांचं लक्ष आहे. जवळपास अशक्य प्राय असं हे आवाहन, नॉन रिचेबल आव्हान आहे. हर्ष हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र प्रयत्न तर केला नव्हता, शेवटच्या क्षणाला मात्र संपर्क झाला आहे आणि गल्लीमध्ये हा बॉल अडवेपर्यंत ही 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली 32 वर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 36 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 2. चला जाणता राजा खारबाव कॅप्टनने आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. जाणता राजा खारबाव प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला कर्णधार पाठवून द्यायचंय. 2 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजे 36 धावांची. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, उलट दिशेने झेल करण्याचा प्रयत्न झाला होता. गोलंदाजाचा प्रयत्न फसतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जाईल, पोहोचेल 33 वर. शेवटचा बॉल या डावातला आणि जवळपास विजयाचा उंबरठा ओलांडणार आहे का एकविरा हायवे दिवे संघ? या पुढच्या बॉल नंतर नक्कीच विजयावर शिक्कामोर्तब करू शकेल. हर्ष लेफ्ट आर्म ओव्हर, हा होता, शेवट गोड केला जातोय तो म्हणजे जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाकडून. पराभवाचं अंतर कमी होतंय, मात्र विजय होऊ शकत नाही जय ब्राह्मणदेव भाटाळे. हार्ड लक आणि अभिनंदन एकविरा हायवे दिवे. चला लगेचच यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल आणि पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करतोय रेशमाजी मयेकर.